नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त असं साधं सिंपल जेवण कसं बनवायचं ते आणि काय बनवायचं ते. तर मग आज सर्वात पहिले मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे. आता हे तुरीची डाळ आपण कुकरला लावून घेऊया. तर सर्वात पहिले आपण याला स्वच्छ धुवून घेऊया. नेहमी तेलकट पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर मग आपल्याला वाटतं की काहीतरी आज साधं खावंसं, मस्त असं वरण भात, एखादी भाजी, चटणी. तर आज आपण तेच बघणार आहोत. तर आता याला स्वच्छ धुवून घेते मी पाण्याने. आता इथं डाळ घेतलेली आहे मी. कुकरमध्ये पाणी घातलं आणि एका डब्यामध्ये डाळ टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता आपण याच्या शिट्या काढून घेणार आहोत आणि मस्त डाळ अशी शिजवून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये बघा पाऊण चमच याच्यामध्ये हळद घातलेली आहे मी. अगदी थोडं आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेलामुळे काय होतं, डाळ आपली मस्त शिजते, म्हणून आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. होत आहे तोपर्यंत आता दुसरी तयारी बघूया. इथं मी तांदूळ घेतलेले आहेत. तर आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने. मी गॅसवर एक मडकं ठेवलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. आपलं गरम झालं तर मोठ्या चमचनं मी इथं 1 चमच जिरं घालून घेते, कारण आपल्याला इथं जिरा राईस बनवायचा आहे. जिरं तडतडलं याच्यामध्ये पाणी घालून घेते. आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. आपण चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. मडक्यातला भात असा मस्त मऊ आणि लुसलुशीत होतो आणि माझ्याकडे मडक्यातलंच स्वयंपाक खायला आवडतो, म्हणून मी याच्यामध्ये करत आहे. तुम्ही कुकरला जरी लावला तरी लावू शकता. आपला भात आणि वरण तर होतच आहे. तर आता आपण भाजीची तयारी बघूया काय बनवायचं आहे ते. तर इथं मी आलू घेतलेले आहेत. आता या आलूची आपण सालं काढून घेऊया आणि याची भाजी बनवूया. आता तुम्हाला जर फुलगोबीची, पानगोबीची, कशाची बी भाजी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. तर पण मी आता इथं आलूची बनवत आहे, म्हणून मी इथं आलू घेतलेले आहेत. आता याची सालं काढून घेते मी. बारीक बारीक असे चिरून घेतले आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने. भाजीची तयारी केलेलीच आहे. आलू चिरून ठेवलेले आहेत. आता आपण इथं कणिक मळून घेऊया. कणिक जर आपण आधी 5 मिनिटाने मळली तर मस्त अशी नरम होते आणि पोळ्या मस्त होतात. कणिकमध्ये मी अर्धा चमच तेल घालून घेते. त्याला मळून घेऊया. घट्ट अशी मळून घेणार आहोत. थोडं पाणी टाकणार आहे आणि घट्ट कणिक मळून घेते. इथं भाजीसाठी मी याच्यामध्ये अद्रक, लसण, टोमॅटो आणि डाळवं, कांदा हे घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आता तेलामध्ये मी आलू टाकून घेतले. त्याला आता आपण फ्राय करून घेऊया. या भांड्यातले मी आलू काढून घेतले. त्याच्यामध्ये तेल ठेवलं थोडं आणि तिख्या टाकून घेतल्या, म्हणजेच राई आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आता हे तडतडलं की आपण याच्यामध्ये हे पेस्ट घालून घेऊया. आता आलूला थोडं फ्राय करून घेतलं की आपली भाजी ही पटकन तयार होते, म्हणून इथं मी फ्राय करून घेतलं. आता याच्यामध्येच मी हे पांढरं खोबऱ्याचं पावडर केलेलं आहे ते टाकून घेते. 1 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया. त्याच्यामध्ये लगेचच अर्धी चमच हळद घालून घेऊया. 1 चमच धनिया पावडर टाकलेला आहे. याच्यामध्ये आपण काळा मसाला टाकून घेणार आहोत. 1 चमच मी याच्यामध्ये काळा मसाला घालून घेतला. आता आपण याच्यामध्ये आलूच्या फोडी टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून घेते. पुन्हा मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आणि आपण लसूणी डाळ बनवून घेऊया. तेलामध्ये 1 चमच राई घालून घेतली. 1 चमच जिरं टाकून घेते. आता इथं मी लसण टाकून घेते. आता या लसणाचे मी एका लसणाचे 2 भाग केले आणि याच्यामध्ये घालून घेतले. तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता, पण हा लसण जर दाताखाली आला तर खमंग डाळ लागते आपली. लसण मस्त असा खमंग झालेला आहे, काळसर कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया. मीठ बघा, मस्त अशी डाळ आपली तयार झालेली आहे. तर मी लगेचच पोळ्या टाकायला घेते. मस्त आता आपण ताट मांडून घेऊया. जेवणासाठी आपला स्वयंपाक तयार आहे. बघा, मातीच्या भांड्यातला मस्त असा भात आपला तयार आहे. मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपली लसुणी डाळ टाकून घेऊया. लसुणी डाळीला लसण, राई, जिरं छान असलं की मस्त लागते खायला. सोबतच आपली भाजी तयार झालेली आहे, ते पण आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया. जेवण आपलं पटकन तयार झालेलं आहे. सोबतच इथं काकडीच्या कापा, कांद्याच्या कापा घेतलेल्या आहेत, कारण आपले हे नेहमी जेवणामध्ये असायलाच हव्या. आणि इथं बिना तेलाचे मी फुलके केले होते. बघा, मस्त असे नरम झालेले आहेत आणि पांढरे पण झालेले आहेत. तर तुम्हाला आजची जेवणाची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.